नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या शेतातल्या मोठ्यात मोठ्या समस्यांवरचा उपाय तोही अगदी कमी खर्चातला आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यात असू शकतो? हो, आज आपण बोलणार आहोत हिंगाच्या याच अविश्वसनीय शक्तीबद्दल. मिरचीची पानं चुराडामुरडा होणं, टोमॅटोवर कीड लागणं, हे सगळं एक न संपणारं दुःस्वप्न वाटतं, नाही का? आपण हजारो रुपये खर्च करतो, महागडी औषधं आणतो, फवारतो, पण परिणाम काय? काहीच नाही. यातून फक्त आपला खिसाच रिकामा होत नाही, तर आपली जमीन, आपली मातीसुद्धा खराब होते. पण मी जर तुम्हाला सांगितलं की या चक्रातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग तुमच्याच मसाल्याच्या डब्यात आहे तर? हो, बरोबर ऐकलंय. आपण बोलतोय हिंगाबद्दल. एक साधा, सहज उपलब्ध होणारा पदार्थ जो तुमची शेती करण्याची पद्धत कायमची बदलून टाकू शकतो. तर हा स्वयंपाकघरातला साधा मसाला शेतात इतका प्रभावी कसा काय ठरू शकतो? यामागे एक खूप इंटरेस्टिंग सायन्स आहे. चला तेच समजून घेऊया. बघा, रासायनिक कीटकनाशकं ही एखाद्या हातोड्यासारखी काम करतात. ती थेट किडींना मारतात. पण हिंग हिंग एका अदृश्य ढालीसारखा आहे. तो किडींना मारत नाही, तो फक्त त्यांना त्याच्या उग्र वासाने दूर पडून लावतो. म्हणजे आपली पिकं सुरक्षित आणि एकदम निरोगी राहतात. आता ही स्लाइड खूप महत्वाची आहे. नीट बघा. हिंगामध्ये नैसर्गिक सल्फर म्हणजे गंधक असतं. यामुळेच त्याला तो तीव्र वास येतो. हाच वास पांढरी माशी आणि थ्रिप्ससारख्या किडींना अजिबात सहन होत नाही. तो त्यांच्या नर्वस सिस्टमलाच इतकं कन्फ्यूज करतो की त्यांना आपलं पीक ओळखताच येत नाही. एवढंच नाही तर नीलगाय आणि रानडुकरांसारखे प्राणीसुद्धा या वासाने जवळ येत नाहीत. आणि हो, यात बुरशीला विरोध करणारे गुणधर्म पण आहेत, जे मातीतल्या मुळकूदसारख्या रोगांशी लढतात. ठीक आहे. आता आपल्याला यामागचा सायन्स तर कळलं. चला, आता कामाला लागूया. पण थांबा. सुरुवात करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. योग्य प्रकारचा हिंग निवडणं. इथंच सगळा खेळ आहे. हा टप्पा तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. बाजारात मिळणारा पावडर हिंग आपल्या कामाचा नाही. त्यात जास्त करून पीठ असतं. आपल्याला हवी आहे खरी ताकद, म्हणजे खडा हिंग, ज्याला बंधानी हिंग पण म्हणतात. गडद रंगाचा, खड्यांसारखा आणि वास इतका तीव्र की तो जास्त वेळ सहनही होत नाही. हीच ती शक्ती आहे जी आपल्या शेतात चमत्कार घडवणार आहे. आता आपल्याकडे योग्य शस्त्र आलंय. चला तर मग आपलं ब्रह्मास्त्र तयार करायला शिकूया. हो, हे आपलं नैसर्गिक ब्रह्मास्त्रच आहे. या पाकृती खूप सोप्या आहेत, पण तितक्याच शक्तिशाली आहेत. ही सगळ्यात सोपी आणि बेसिक पद्धत आहे. एका एकरासाठी फक्त 15 ते 20 ग्राम खडा हिंग घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, प्रमाण अचूक असणं खूप गरजेचं आहे. त्याला चांगलं कुटून पावडर करा. 1 लिटर कोमट पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण 150 लिटर पाण्यात मिसळा. बस, झाली तुमची पहिली फवारणी तयार. आता जर तुमच्या पिकाची फुलगळ होत असेल किंवा बुरशीचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर हा बूस्टर फॉर्म्युला एक गेम चेंजर आहे. आंबट ताक हे आपल्या पिकासाठी एका एनर्जी ड्रिंकसारखं आहे, जे त्याला आतून ताकद देतं. आणि हळद, ती तर नैसर्गिक अँटीसेप्टिक आहेच. हे तिन्ही मिळून एक असं शक्तिशाली मिश्रण तयार होतं की तुमचं पीक हिरवंगार होईल आणि फुलांचं उत्पादन पण वाढेल. ही तिसरी कृती थेट आपल्या जमिनीच्या आरोग्यावर काम करते. जर तुम्ही मूळकूज, सूत्रकृमी किंवा वाळवीसारख्या समस्यांशी झगडत असाल, तर हेच त्याचं उत्तर आहे. हिंग आणि गोमूत्राचे मिश्रण जमिनीत खोलवर जाऊन हानिकारक कीड आणि बुरशीला मुळापासून संपवतं आणि जमिनीला निरोगी बनवतं. इथे एक सोपा तक्ता दिला आहे, म्हणजे तुम्हाला प्रमाण लक्षात ठेवायला सोपं जाईल. पाहिजे तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, सगळ्यात चांगल्या परिणामांसाठी हे प्रमाण अगदी अचूकपणे पाळणं खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आपलं शक्तिशाली मिश्रण तर तयार झालं. पण फक्त एक चांगली रेसिपी असून भागत नाही. ते वापरण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ, हीच खरी रणनीती आहे. हेच अर्धयुद्ध जिंकण्यासारखं आहे. आपलं ध्येय समस्या आल्यावर धावपळ करणं नाहीये, तर समस्या येऊच नये याची काळजी घेणं आहे. म्हणून लागवडीनंतर साधारण 20 ते 25 दिवसांनी पहिली फवारणी करा. त्यानंतर दर 7 दिवसांनी फवारणी करत राहा. यामुळे किडींचं जीवनचक्रच तुटून जातं. हे म्हणजे आपल्या पिकाभोवती एक संरक्षक कवच तयार करण्यासारखंच आहे. याला सेंद्रिय शेतीचा सुवर्ण नियम समजा. फवारणी नेहमी सकाळी लवकर, म्हणजे 11च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतरच करायची. का?
कारण कडक उन्हात झाडांची पानं स्वतःला बंद करून घेतात आणि मग आपलं मिश्रण पिकावर शोषलं जाण्याऐवजी वाफ होऊन उडून जाईल. त्यामुळे वेळ साधणं हेच सर्व काही आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, फवारणी करण्याच्या आदल्या दिवशी आपल्या पिकांना पाणी नक्की द्या. जमिनीत ओलावा हवा. पाण्याने टवटवीत असलेलं झाड ते निरोगी असतं आणि आपल्या या नैसर्गिक द्रावणाला खूप चांगला प्रतिसाद देतं. आणि हा एक नियम जो कधीच मोडायचा नाही. हिंगाचं हे नैसर्गिक द्रावण कोणत्याही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकासोबत कधीही मिसळू नका. हिंग एक नैसर्गिक जिवंत गोष्ट आहे. त्याला रसायनांसोबत मिसळल्याने त्याचा सगळा प्रभाव तर जाईलच, पण उलट पिकाला नुकसान होऊ शकतं. आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत, सुरक्षिततेचे नियम. जिथे फायदे असतात तिथे काही गोष्टींची काळजी घेणं पण गरजेचं असतं. त्यामुळे कृपया आता जे सांगतोय त्याकडे पूर्ण लक्ष द्या. हा आकडा आपल्या डोक्यात फिट करून ठेवा. प्रति एकर फक्त 20 ग्रॅम. तो लिहून ठेवा, पाठ करा. हाच सगळ्यात महत्वाचा नियम आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडं जास्त टाकलं तर जास्त फायदा होईल, तर हा विचार डोक्यातून काढून टाका. या बाबतीत जास्त वापर म्हणजे नुकसानच. 20 ग्रॅमच्या वर गेलात तर तुमचं पीक अक्षरशः जळून जाईल. हे एखाद्या चांगल्या जेवणात जास्त मीठ टाकण्यासारखं आहे. सगळं खराब होऊन जातं. त्यामुळे हिंगाच्या शक्तीचा आदर करा आणि प्रमाणाशी अजिबात तडजोड करू नका. शेवटी हे सगळं निसर्गाच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याबद्दल आहे. हे ज्ञान आपल्या पूर्वजांकडे होतं, आपण फक्त ते विसरलो होतो. आता ते पुन्हा शोधण्याची वेळ आली आहे. विषमुक्त शेती हे फक्त शक्यच नाही, तर हाच आपल्या भविष्याचा मार्ग आहे. मला आशा आहे की ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल. आता आपली पाळी आहे. सांगा पाहू, तुम्ही हा शक्तिशाली नैसर्गिक फॉर्म्युला तुमच्या कोणत्या पिकावर सर्वात आधी वापरणार आहात? तुमच्या योजना खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. चला, एकमेकांकडून शिकूया. निसर्गाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि भरघोस पिकाचा आनंद घ्या. धन्यवाद.